विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, गट क ची जाहिरात नुकतीच आलेली आहे आणि जाहिरात आल्यानंतर काही काळ लोटला की ज्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन या सर्व आपण चर्चेमध्ये गुंतलेलो होतो. त्यासोबतच कुठेतरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 1 वर्षासाठी का होईना ऑनलाईन पद्धतीला त्यांनी स्थगिती देऊन ऑफलाईन पेपर घेणार आहे हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता त्याच अनुषंगाने पुढे काही काळ गेल्यानंतर लगेच बघायचं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यामध्ये परत काही पदांची समावेश किंवा काही पदांची भरती केलेली आहे त्यामध्ये. आणि जे महत्वाचे पद जे सर्वच विद्यार्थी मित्रांना अपेक्षा होती असे पद येऊन थांबलेले आहे. म्हणजेच काय, सर्वात महत्वाचं म्हणजे तलाठी हे पद या ठिकाणी जे आपल्याला दिसतंय म्हणजेच त्याला आपण महसूल म्हणजे ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं गेलेलं आहे. मग आता इथे 1500 पद तर येऊन थांबलेले आहेत, म्हणजे 1539 पद म्हणजेच तुम्हाला एकूण आलेले आहे 1539 पद त्यामध्ये समावेश झालेले आहे. पण आता एक लक्षात घ्या की सर्व विद्यार्थी मित्रांचा हा एक गोंधळ चाललेला आहे की याची पूर्व परीक्षा होणार की मुख्य परीक्षा होणार. पण एक विद्यार्थी मित्रांनो, गट क च्या समावेश पदांमध्ये समावेश झालेला आहे. म्हणजेच लक्षात घ्या की यामध्ये तुम्हाला प्री पण होणार आणि मेन्स पण होणार, म्हणजे पूर्व आणि मुख्य ह्या दोन्ही पद्धतीने परीक्षा होणार आहे. म्हणजेच ज्या पद्धतीने गट क ची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेची म्हणजे पद्धती आहे त्याच पद्धतीने हे सर्व परीक्षा पद्धती होणार आहे. यासोबतच त्यामध्ये तुम्हाला मत्स्य विभागाचे सुद्धा त्यामध्ये पद त्यामध्ये जाहीर करण्यात म्हणजे समावेश करण्यात आलेला आहे. त्याचसोबतच मग पुरवठा निरीक्षक किंवा ग्राहक तक्रार निवारण हे सर्व पद देऊन एकूण यामध्ये 3088 पदाची यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे सर्व पद. मग आता यानुसार जर विचार केला आपण तर एक लक्षात घ्या, जे आधीचे टॅक्स असिस्टंट आणि क्लर्कचे पद त्यासोबतच तुम्हाला परत हे पद म्हणजे असं एकूण पदांची तुम्हाला आता परीक्षा होणार आहे. म्हणजे आता तुमच्यासाठी परीक्षा ही सर्वात महत्वाची म्हणजेच 25 ऑक्टोबर ही डेट राहणार आहे. मग आता 25 ऑक्टोबर जर ही डेट राहील आपल्या परीक्षेची तर आपल्याकडे किती दिवस आहे, तर जर एक लक्षात घ्या, जर आता हे 22 तारखेला म्हणजे 22 जुलै रोजी जर हे जाहीर झालेली आहे तर त्यानुसार एक लक्षात घ्यायचं की 22 तारखेपासून जरी विचार केला, समजा आता जुलै महिना जरी आपण सोडला तरी आपल्याकडे पूर्णतः ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 3 महिने म्हणजे बऱ्यापैकी आपल्याकडे 90 दिवस आहे. मग आता 90 दिवसामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करता येईल, काय करता येईल, कारण यामध्ये तुम्हाला आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण झालेला आहे. मग आता कसं करता येईल आपल्याला, तर एक लक्षात घ्यायचं, जे महत्वाचे टॉपिक आहे त्या पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करा. अगदी बेसिक पासून सुरुवात करा. तुमच्याकडे जे काही तुम्हाला बरेच विद्यार्थी आधीपासून अभ्यास करत आलेले आहेत त्यांनी त्याच पद्धतीने कुठेही परीक्षा पद्धती म्हणजे अभ्यासाची पद्धती बदलवा. यामध्ये नवीन पुस्तकं घ्या, नवीन नोट्स अजिबात नका. जे आहे मी तेच म्हणेल, फक्त का तुमच्या डोळ्यासमोर 2021 ते 2025 ची जे प्रश्नपत्रिका आहे म्हणजे 25 म्हणजे 26 जो आता लास्ट पेपर झालेला आहे गट क ची, तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं की ह्या परीक्षा पद्धती जेवढे काही पेपर आलेले आहेत तुमच्याकडे पूर्व परीक्षेचे, तर हे सर्व परीक्षेचे तुमच्याकडे पेपर असायला पाहिजे. त्यांचं अगदी सखोल आणि बारकाईने त्यांचं विश्लेषण व्हायला पाहिजे. त्यासोबतच एक लक्षात ठेवणं गरजेचं राहतं की तुम्हाला जर समजा पुढे पूर्व परीक्षा पास करून जायचं, मुख्य परीक्षेला जायचं आहे, तर तुमच्याकडे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विषय किंवा जास्तीत जास्त टॉपिक कसे रिवाइज होईल त्याच्याकडे तुमचा भर असायला पाहिजे. ना की समजा नवीन मार्केटला पुस्तकं घेत बसा, परत नव्याने सुरुवात करा. पुस्तकं सुद्धा तेच निवडा की जे तुमच्याकडे वारंवार रिव्हिजन झाली पाहिजे, कमीत कमी मटेरियल असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त उजळणी झाली पाहिजे. हे तुमच्या समोर लक्षात ठेवणं गरजेचं राहतं. म्हणजेच काय, तर अगदी स्टेट बोर्ड पासून सुरुवात करा, मागच्या PYQचा संदर्भ घ्या, सिलेबसला सोबत घ्या, सिलेबस मध्ये कुठला टॉपिक आहे आणि त्यानुसार आणि जे काही तुमच्याकडे नोट्स असेल किंवा रेफरन्स बुक्स त्यालाच कसं पुढे जाता येईल तो प्रयत्न करा. कळलं आता. आणि जर समजा बरेच विद्यार्थी मित्र म्हणत असेल की आता कसं करायचं, तर विद्यार्थी मित्रांनो काही दिवसामध्ये आपण एक लक्षात घ्या की तुमच्याकडे PYQ अनालिसिस बॅच सुरू करतोय आणि ही बॅच पूर्णतः तुमच्यासाठी मोफत राहणार आहे. म्हणजेच काय, आपण 2021 ते 2025 पर्यंतचे जेवढे काही क्वेश्चन पेपर झालेले आहे तर सर्व आपण अगदी सब्जेक्ट वाईज विषयानुसार जसं तसा प्रश्नपत्रिका आपल्या स्क्रीनवरती घेऊन आपण सोबत अनालाइज करणार आणि हे युट्यूब लाईव्ह राहणार आहे. आलं लक्षात, युट्यूब लाईव्ह तुमच्याकडसाठी आपण एक मोफत असणार आहे. म्हणजे सर्वच तळागाळातील विद्यार्थी मित्रांसाठी ही बॅच लवकरच जाहीर करणार आहे.
वेळ कोणती असणार आहे, कधीपासून असणार आहे, कशा पद्धतीने राहणार आहे, हे सर्व. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यांना ऑफलाईन करायचं आहे, जे नागपूर शहरातील विद्यार्थी आहेत ते ऑफलाईन करू शकणार, आणि ज्या विद्यार्थ्यांना जे बाहेरील विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी तुम्ही लाईव्ह करू शकणार. आलंय लक्षात? म्हणजे अगदी बारकाईने काय करायचं काय नाही, तर तुम्हाला सर्व गोष्टी आपण प्रयत्न करू त्यामध्ये, जसं अगदी सखोलपणे होईल. म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षेला कशा पद्धतीने, सोबत काही महत्वाचे टॉपिक आपण चालू घडामोडी पण घेण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे फक्त तुम्हाला प्रत्येक हा व्हिडिओ जर समजा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी काय करायचं की आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि तुम्हाला खरंच कुठली वेळ हवी आहे तर वेळ नक्की तुम्ही कमेंट्स मध्ये दर्शवा की तुम्हाला कुठली वेळ सर्वात महत्वाची राहणार आहे. कारण सर्व बॅचेसचं बिझी शेड्यूल असूनही त्यामधूनही थोडा वेळ काढून आपण एक रोज 1 तास जरी आपल्याला घेता आलं तरी प्रयत्न तर नक्कीच करणार आहे. कारण हे तुमच्यासाठीच. कारण ज्या विद्यार्थ्याला खरंच तलाठी व्हायचं आहे किंवा ज्याला सरस टॅक्स असिस्टंट आणि आरटीओ व्हायचे आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही बॅच मोफत राहणार आहे. कारण आपण ही युट्यूब लाईव्ह मध्ये घेणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी फक्त थोडा वेळ लागेल, पण आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू की 2021 ते शेवटचा जो प्रश्नपत्रिका झालेला आहे युट्यूब आपला गट ब च्या, तर त्यामध्ये युट्यूब मध्ये लाईव्ह मध्ये आपण घेणार आहे. गट ब गट क सर्व म्हणजे 2021 पासून पूर्वचे, फक्त पूर्व. मुख्यला आपण आता फोकस नाही करणार आहे. आपल्या समोर टार्गेट आहे पूर्व परीक्षा, आणि मुख्य परीक्षा जर म्हणाल तर ज्या दिवशी पूर्व परीक्षा होईल तेव्हापासून आपण मुख्य परीक्षेला कसं फोकस करण्याचा प्रयत्न करू तो सुद्धा नक्कीच करणार आहे. कारण रिझल्ट हा तुमचा येणं महत्वाचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोर हा तुम्हाला 65 प्लस कसा येता येईल त्याकडे लागा. कारण ही वेळ आता तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुमचे लग्न, तुमचं साक्षगंध, कोणाचा वाढदिवस, कोणाचं परत इतरही जे काही असेल, प्रत्येकाचं वेगवेगळे अपॉइंटमेंट. मी म्हणेल की कोणाला काही वाटलं तरी रद्द करा. कुणाच्या वाट्याला मी म्हणेल की ही संधी येत नाही प्रत्येकाच्या वाट्याला, आणि तुमच्या वाट्याला जर आलेली आहे आता तर मला असं म्हणायचंय की दौडू नका. कारण कोणाच्या लग्नाला, कोणाच्या साक्षगंधाला, कोणाच्या बर्थडेला, कोणाला कुठेही जा, कोणाला काही किंमत नाही पडलेली असते. फक्त ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येतो ना त्या दिवशी सर्व जग तुमच्या पाठीमागे धावतो. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, तुमच्या वाट्याला जे समजा 3 महिने आलेले आहे, 3 महिने अगदी कुत्र कसं मागे लागतं, तर सर्व काही सोडछाड करून मागे लागा, पळून जा, असं पागल होऊन जा, तेव्हाच हे पद मिळेल. नाही तर ही संधी तुम्हाला आलेली आहे पण संधी तुम्हाला घेता आली नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणून ही संधी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. आणि जे विद्यार्थी आज नागपूर शहरामधील असेल, मी आवर्जून सांगतोय, त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. प्रत्येक ही बॅच मोफत राहणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर आम्ही पण जॉईन करणार, तर नक्की जॉईन करा. हे तुमच्या सर्वांसाठी बॅच राहणार आहे. म्हणून फक्त एवढंच महत्वाचं आहे की लिमिटेड स्टुडंट राहणार आहे बॅच मध्ये. ऑफलाईनही तुम्हाला बसता येणार, काळजी करू नका. आलं लक्षात? पण प्रत्येक मुद्दा अगदी सखोल आणि व्यवस्थित आपण चर्चेद्वारे जाणार आहे. कारण तुमचा स्कोर 65 येणं हे आपलं टार्गेट राहणार आहे. तर चालेल विद्यार्थी मित्रांनो, आपण लवकरच भेटू आपल्या त्या बॅच मध्ये की जे युट्यूब लाईव्ह पण राहणार आहे आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन मोफत बॅच राहणार आहे. काळजी करू नका, आपण तुमच्यासाठीच घेऊन येतोय. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येकाचं स्वप्न आहे की टॅक्स असिस्टंट झालं पाहिजे, मी आरटीओ झालं पाहिजे, मी तलाठी झालं पाहिजे, हे प्रत्येकाला असं वाटतं. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, म्हणून मी 3 पद्धत नाही तर मला असं म्हणायचं की प्रत्येकाला ज्या ज्या पद्धतीने तो एलिजिबल असेल त्या त्या पद्धतीने आपण, तुम्ही फक्त मुख्य परीक्षेला पात्र झाले पाहिजे, हाच एक टार्गेट राहणार आहे. आणि नागपूर शहरातील हे पहिला अकॅडमी असणार आहे की अशा पद्धतीचा उपक्रम राबवणारी. ठीक आहे, तर चला भेटू विद्यार्थी मित्रांनो लवकरच आपल्या बॅच मध्ये. म्हणून पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करत चला की तुम्हाला कसं वाटतंय. आणि त्या पद्धतीने तुम्ही जे खाली दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती सुद्धा संपर्क साधा आणि तुमची नाव नोंदणी करा. कारण आपण फक्त 25 विद्यार्थ्यांना घेण्यात राहणार आहे. फक्त ऑफलाईन मध्ये फक्त 25 विद्यार्थी राहणार आहे. हा आकडा लक्षात ठेवा. 25च्या वरती जर विद्यार्थी झालाय तर घेणार नाहीये. मग सर्वांनी ऑफलाईन, पण ऑफलाईनला प्रेफरन्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मी ऑफलाईन करा त्यांच्याकरिता असणार आहे. बाकी सर्वांसाठी तर ऑनलाईन राहणार युट्यूब लाईव्ह. ठीक आहे, तर चला भेटू लवकरच. धन्यवाद.